नाही. अरे वा, आज जेंट्सची संख्या जास्त आहे सध्या तरी. जय गुरु सर्वांना. जय गुरु. आवाज येतोय ना? आवाज येतोय? हो, व्यवस्थित येते. हो, येतो येतो. हो. आपण सुरुवात करूया. सर्वांचे प्रारंभच्या वर्गामध्ये स्वागत. काल सरांनी सुरुवात केली होती आणि त्यामध्ये त्यांनी मंगलाचरण श्लोकापासून सुरुवात केली होती. आपण थोडक्यात त्याचं एक पुनरावलोकन करू. सरांनी सांगितलं तुम्हाला ते स्पष्ट झालं असेलच, तरी एकदा कथेप्रमाणे आपण त्याला पुन्हा एकदा बघूयात. मग श्लोक असा आहे की रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेनाभिहता निशाचरचमुः रामाय तस्मै नमः रामात् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो रामः मामुद्धर. याचं वैशिष्ट्य असं की यामध्ये विभक्ती ज्या आहेत संस्कृत मधल्या त्या कवीने स्पष्ट केलेत किंवा यामध्ये गुंफल्या आहेत. सरांनी सविस्तर चर्चा केली. सुजलाय ना माधुरताई तुमचा पाय पण सुजलाय म्यूट माझा करा. तो ते एकदम चमक आली त्याला. ते खूप सुंदर. या ठिकाणी सगळ्या विभक्ती त्यांनी सांगितलेल्या आहेत, प्रथमापासून तर संबोधनापर्यंतच्या. आणि अशा प्रकारच्या विभक्ती आपल्याला पुढच्या संपूर्ण अभ्यासामध्ये असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. ह्या विभक्तीचा अभ्यास आपल्याला वर्गात करायचा आहेच. रोज आपण ज्या काही शिकूत त्याची उजळणी रोज करणार आहोत, जेणेकरून त्या आपल्याला हळूहळू पूर्णपणे आत्मसात व्हाव्यात. शिवाय आपण घरी सुद्धा अशी काही परिस्थिती करावी की त्यामुळे आपल्याला त्या विभक्ती वारंवार आपल्याला पाहण्यामध्ये येतील, वाचण्यामध्ये येतील, कदाचित पाठ होतील. आणि पाठ होणं एक आवश्यक आहे. त्याचा उपयोग हा आपल्याला हळूहळू वाढेल. तसं वाक्यात उपयोग नसताना पाठ करणं थोडंसं अवघड जातं, तरी सुद्धा आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. रामो म्हणजे रामः ही प्रथमा विभक्ती. या ठिकाणी आपण राम या व्यक्तीबद्दल बोलतो. राम कसा आहे? तो राजमणीही आहे, हे विशेषण झालं त्याचं. नंतर रामः म्हटल्यानंतर दुसरा दिसतं रामम. रामम ही द्वितीय विभक्ती आहे. रामम म्हणजे रामाला. रामेन, रामेन म्हणजे रामाने. अभिहता म्हणजे मारलं, ठार केलं का कोणाला? निशाचर चमूह, राक्षसांच्या समूहाला. रामेन ही तृतीय विभक्ती, रामाने. आणि मग रामाय हे सर्वांना माहिती आहे. रामाय म्हणजे देवाय, जे काय असेल देवता तिला आपण तस्मै नमः म्हणतोच आपण. चतुर्थी विभक्ती रामाय. नंतर रामात, रामापेक्षा, रामाहून ही पंचमी विभक्ती. रामस्य, रामाचे ही षष्ठी विभक्ती. रामे ही सप्तमी, रामामध्ये. चित्तलया हा माझं चित्त नेहमी लागो. आणि नंतर भो राम, हे रामा. ही भो म्हणण्याची पद्धत संस्कृतमध्येच आहे, इतर भाषामध्ये पुढे ती पर्क्युलेट झाली नाही. मराठीमध्ये भो म्हणत नाही आपण, हे राम म्हणतो, हे रामा म्हणतो. तर ह्या 7 विभक्ती आहेत.
या विभक्ती म्हणजे काय, की आपण कुठल्याही नामाबद्दल, कुठल्याही शब्दाबद्दल जेव्हा बोलतो त्यावेळेला केवळ तो एक शब्द म्हणून नाही बोलत, तर त्याला काही प्रत्यय लावून बोलतो. त्याच्या पुढे काहीतरी लावलं जातं आणि त्या लावण्यामुळे त्या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. तो अर्थ या विभक्तींमधून व्यक्त होतो. आणि व्याकरणकर्त्यांनी असा अभ्यास केला आणि त्या प्रकारच्या प्रत्ययांचं ग्रुप त्यांनी केलं, वर्गीकरण केलं. ते 7 प्रकारामध्ये केलं आणि नंतर उरलेलं हे संबोधन राहिलेलं आहे. तर हे असं हे मंगलाचरण श्लोक परवा बघितला आपण. त्यातून 7 विभक्तींचा आपण अभ्यास केला. या ज्या 7 विभक्ती इथे आहेत, तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हे राम म्हणजे प्रथमा म्हणजे ती काय असेल मला मी ते एक प्रश्न विचारू का जरा? बोला बोला. रामो रामो असं म्हटलंय ना, आणि किंवा रामा दोन्ही म्हणजे इंटरचेंजेबली आपण राम हो किंवा हो रामो असं म्हणू नाही, शकतो का इंटरचेंजेबली वाक्य? नाहीये. नाही, त्यात नियम आहे. म्हणजे रामः म्हणजे हे कसं आहे की पुल्लिंगी आहे ना, त्यामुळं रामः म्हटलं जातं. पण त्यात हा. व्याकरणामध्ये नियम असा आहे की विसर्गाच्या पुढे जर र आलं तर ते अच्छा. रामः राजमणीही असा उच्चार हा तेवढा योग्य झाला नाही. मग काळाच्या युगात काय झालं, मग ते त्यावेळेस संस्कृत बोलणारे लोक जे होते ते रामः राजमणी म्हणे रामो राजमणी असं बदलत गेलं ते. मग ऑटोमॅटिकली त्याचं नियमामध्ये रूपांतर झालं की जेव्हा समोर र असेल, रामः किंवा विसर्ग कुठल्याही नामाच्या विसर्गाच्या पुढे र आलं तर त्याचं रूपांतर ओ मध्ये केलं जातं. म्हणून म्हणजे रामच फक्त र असेल तर त्याचं र ओ होईल, र बरोबर? र असेल पुढे तर हा, अच्छा अच्छा, ओके म्हणून ते ओके. रामो झालं. असं बरेचदा आपल्याला नामामध्ये दिसतं, असं नावामध्ये दिसतं. त्याचं ओकारांती होऊन जातं, ते विसर्ग चालला जातो त्याचा. तर या ठिकाणी पुल्लिंगी आहे, एकवचनी आहे आणि वर्तमान काळातलं सगळं आहे. ह्या ज्या एक विभक्ती. आणखीन एक प्रश्न, हा आणखीन बोला. एक प्रश्न. हा बोला. आता हे पुल्लिंगी होतं म्हणून ओ झालं, हा पण स्त्रीलिंगी असतं तर नाही मग नाही, तिथे राहिलं असतं तिथे तसं. तिथे नाही बदल होत. काही नियम असेच होते, ते बनलेले. त्यामुळे तसं नाहीये ते. फक्त हे जे विसर्ग असेल त्या विसर्गाचं रूपांतर, कारण स्त्रीलिंगीमध्ये विसर्ग नसतो म्हणून या ठिकाणी होतं. ओके, कळलं. तर हा येस. तर ह्या ज्या विभक्ती आहेत, 7 विभक्ती आणि याच्यामध्ये पुल्लिंगी, एकवचनी, वर्तमान काळातला आहे. अशा विभक्ती स्त्रीलिंगीच्या असतील, अशा विभक्ती नपुंसक लिंगीच्या पण असतील. त्या आपण जसं जसं पुढे येऊ तसं तसं हळूहळू शिकूत. या ठिकाणी फक्त आपण हे एवढं शिकलेलो आहे की रामाचं प्रथमापासून एकवचनी, सप्तमी, अष्ट आणि संबोधनपर्यंत अशा विभक्ती बदलत जातात. आता काही वाक्य आपण शिकलो यापूर्वी, सोपी वाक्य आहेत. ह्या वाक्यांचं पुन्हा एकदा आपण शिकतोय त्यांना. नवीन तसं काही नाही यामध्ये. रामः गच्छति, राम जातो. सह गच्छति, तो जातो. जलम पिबसी, तू पाणी पितोस. त्वम पिबसी, तू पितोस. पुस्तकम पठामी, मी पुस्तक वाचतो. अहम पठामी, मी वाचतो. म्हणजे याचा उद्देश यांचा असा आहे की त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय केलंय, एका ठिकाणी राम वापरलं, एका ठिकाणी जलम वापरलं, एका ठिकाणी पुस्तकम वापरलं. राम हे नाम आहे, जलम हे पण नपुंसकलिंगी नाम आहे, पुस्तकम हे पण नपुंसकलिंगी नाम आहे. आधी त्यांनी रामः गच्छति, जलम पिबसी, पुस्तकम पठामी याच्यावरून काय शिकवलं की राम हा इथं अवेलेबल नसलेला, उपलब्ध नसलेला आहे, म्हणून रामः गच्छति, तू पितोस असं दाखवण्याकरता जलम पिबसी, जरी त्वम म्हटलेलं नसलं इथे तरी त्वम इथे अध्यारूत आहे. जलम पिबसी आणि पुस्तकम पठामी, पुस्तक वाचतो म्हणजे मी वाचतो. हे त्यांनी रामः जलम पुस्तकम असं केलं. त्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये काय केलं त्यांनी, सह, त्वम आणि अहम म्हणजे सर्वनाम वापरलं. रामहच्या ऐवजी सह, जलमच्या ऐवजी त्वम, पुस्तकमच्या ऐवजी अहम. म्हणजे
त्वम म्हणजे तू पितोसेच, त्यामध्ये त्वम किंवा जलम पिबसी हे अध्यारूत आहे दोन्हीकडे. त्वम हे अध्यारूत वर आहे आणि खाली जलम पिबसी, जलम हे अध्यारूत आहे. पुस्तकम पठामी तिथं अहम अध्यारूत आहे आणि अहम मध्ये पुस्तकम पठामी हे अध्यारूत आहे. आणि राम गच्छती सह गच्छती मध्ये काही फरक नाहीये, फक्त रामच्या ऐवजी स आलं, म्हणजे सह जे आहे ते रामहला रिप्लेस करतं. हे आपल्याला हे नियम माहिती येतो की नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरलं जातं. सतत राम नावाचं रिपिटिशन करण्यापेक्षा त्याचं तो ती ते असा आपण वापर करतो. या ठिकाणी रामहच्या ऐवजी सह गच्छती तो जातो असं झालंय. म्हणून या ठिकाणी ह्या 6 छोट्या छोट्या वाक्यांमध्ये हे त्यांनी दाखवलेलं आहे की रामच्या ऐवजी सह, जलम आणि त्वम, पुस्तकम आणि अहम, म्हणजे हे पठामी पठामी, पिबसी पिबसी, गच्छती गच्छती, यात क्रियापदात होणारा बदल ती, सी आणि आम्ही हाही यांनी परत दाखवला आपल्या या ठिकाणी. आता पुढच्या वाक्यांमध्ये आपण हा नियम बघितलेला आहे पहिल्यांदा सुद्धा. सह रामः गच्छती, सह रामः गच्छती, तो राम जातो. आता नॉर्मली आपण रामः गच्छती याच्यात सुद्धा तोच अर्थ आहे जो सह रामः गच्छती, पण केव्हा केव्हा तसं संस्कृतमध्ये होतं की तो राम चालला, तो राम जातोय. आणि हे वाक्य उलट सुलट कसंही जरी फिरवलं, पुढे त्यानं दाखवलं की गच्छती सह राम, त्वम जलम पिबसी पिबसी त्वम जलम, अहम पुस्तकम पठामी पठामी अहम पुस्तकम. यातून त्यांना हे दाखवायचं की शब्दांचं तुम्ही उलट सुलट जरी क्रम बदलला तरीही अर्थ बदलत नाही. हे आपण नियम बघितलेला आहे सुरुवातीलाच की कुठलंही वाक्य त्यामधले शब्द मागे पुढे झाले तरीही अर्थ बदलत नाही, कारण त्यामुळे तो विभक्तीवर आधारित असतो. सह आणि राम हे सह सर्वनाम, राम हे नाम, गच्छती क्रियापद. त्याचा क्रम जरी बदलला तरी अर्थ बदलत नाही, हेच या ठिकाणी सांगितलंय. आता ह्याच्यावरती कुणाला काही सांगायचंय, बोलायचं, काही विचारायचंय? हे सगळं रिपिटिशन आहे. ओके, आता हे सुद्धा रिपिटिशनच आहे, याच्यात नवीन असं काही नाहीये. पण त्यांनी पुन्हा एकदा दिलं आपल्या अभ्यासाकरता. अहम म्हणजे मी, त्वम म्हणजे तू, सह म्हणजे तो. अहम पठामी मी वाचतो, त्वम पठसी तू वाचतोस, सह पठती तो वाचतो. ओके, आता ही खालची वाक्य त्यांनी सांगितलं मराठीमध्ये अर्थ करा. आता यात मराठी अर्थ करायला हे अवघड पण नाहीये. रामः ग्रामम गच्छती, म्हणजे राम खेड्याला जातो, गावाला जातो. त्यांनी बदल काय केला की क्रियापद आधी घेतलं. गच्छती रामः ग्रामम, कृष्णः शुद्धम दुग्धम पिबती, पुन्हा क्रियापद आधी घेतलं. पिबती शुद्धम दुग्धम कृष्णः. माधवः पुस्तकम शीघ्रम पठती, पुस्तकम शीघ्रम पठती माधवः. असं क्रम बदलून घेतला तरी त्याच्यामध्ये अर्थात फरक पडत नाही. मराठीमध्ये भाषांतर करताना तसंच भाषांतर होईल. म्हणजे आपण असं म्हणणार नाही किंवा गच्छती रामः ग्रामम, जातो राम गावाला, जातो राम खेड्याला, असं म्हणणार नाही. राम खेड्याला जातो, ग्रामाला जातो किंवा गावाला जातो. पिबती शुद्धम दुग्धम कृष्ण, म्हणजे कृष्ण शुद्ध दूध पितो, असंच म्हणणार आपण. म्हणजे मराठीमधलं भाषांतर करताना संस्कृतमधल्या शब्दांच्या रचनेमुळं फरक पडणार नाही. पुस्तकम शीघ्रम पठती माधव, माधव लवकर पुस्तक वाचतो, त्याचं भाषांतर असंच होणार आहे. तर आपण हे पुन्हा रिपीट केलं की संस्कृतमध्ये शब्दांचा क्रम वाक्यात बदलला तरी त्या वाक्यातल्या अर्थाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही अजून एक ऑब्झर्व केला असेल, इथे पहिल्या वाक्यामध्ये रामः ग्रामम गच्छती असं म्हटल्यानंतर इथे पुढे लिहिलेलं आहे गच्छती रामः ग्रामम. तर हा जो ग्रामम शब्द आहे
पहिल्या भागातला ग्रामम आणि दुसऱ्या भागातला ग्रामम यामध्ये फरक आहे. पहिल्या भागातला ग्रामम म्हणजे म वरती अनुस्वार आहे आणि दुसऱ्या भागातल्या ग्राममध्ये म हे हलंत आहे. याचा नियम आपण मागे बघितला होता की जेव्हा हे वाक्याच्या मध्ये कुठेतरी वापरलं जातं तर कुठलाही शब्द हलंत म असतो आणि ज्याला वाक्याच्या मध्ये वापरलं जातं त्यावेळी त्याचं रूपांतर अनुस्वारामध्ये होतं. पण ते वाक्याच्या शेवटी जर वापरलं गेलं तर ते हलंत मच राहतं. म्हणून वरती इथे ग्राममचा अनुस्वार आहे आणि इथे ग्राममला हलंत म झालेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये शुद्धम दुग्धम हे सुद्धा हलंत म आहे. पहिल्या भागात सुद्धा ते अनुस्वारच आहे, दुसऱ्या भागात सुद्धा ते अनुस्वार आहे, कारण ते वाक्याच्या मध्ये आहे, ते वाक्याच्या शेवटी नाही आहेत. असंच तिसऱ्यामध्ये सुद्धा दोन्ही भागांमध्ये अनुस्वारच आहेत, हलंत म नाही. आणि वाक्याच्या शेवटी जे आहे ते विसर्ग आहे, कृष्ण हा माधव हा, त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. इथपर्यंत स्पष्ट झालं? हो. ओके. त्याच्यानंतर असं काही अवघड असं काही नाहीये, हे तेच आहे, फक्त हे रिपिटेशन असल्यामुळे मी वाचतो याला. गम गच्छ जाणे, गम हा धातू, गच्छ हा त्यातून तयार झाला आणि गच्छामी गच्छामी गच्छती याचं बनतं. गम गच्छ याचं रूपांतर क्रियापदामध्ये सह गच्छती, त्वम गच्छसी, अहम गच्छामी असं होतं. तो जातो, तू जातोस, मी जातो. तसं पा पिब, पा हा धातू आहे, पिब हा त्याचं रूपांतरित धातू आहे आणि त्याचा अर्थ पिणे होतं. पिबती, पिबसी, पिबामी, सह पिबती, त्वम पिबसी, अहम पिबामी. आपण हे मागे शिकलेलो आहे, हे पण रिपिटेशन आहे या ठिकाणी. तिसरं पठ, वाचणे किंवा अभ्यास करणे. सह पठती, त्वम पठसी, अहम पठामी. तो वाचतो, तू वाचतोस, मी वाचतो. मूळ धातू दृश्य आहे, दुसरं रूपांतर पश्य आहे. आता इथे बघा की दृष्टला हलंत आहे पण पश्यला हलंत नाही, म्हणून दृश्यचा श जो आहे त्याचा उच्चार अर्धा होतो, पण पश्य त्याचा श जो आहे तो पूर्ण उच्चार होतो. दृश्य पश्य म्हणजे पाहणे. सह पश्यती, त्वम पश्यसी, अहम पश्यामी. हे 4 झाले क्रियापद. नंतर क्रीड म्हणजे खेळणे. सह क्रीडती, त्वम क्रीडसी, अहम क्रीडामी. तो खेळतो, तू खेळतोस, मी खेळतो. आता ह्याच्यामध्ये जे परवाची परीक्षा झाली त्यामध्ये काही वेळेला जे झालं की क्रीड हे जे आहे, क्रीडती, क्रीडसी, क्रीडामी, यातलं क्री जे आहे ते दीर्घ आहे आणि मी जे आहे किंवा सी जे आहे, ती जी आहे ते ऱ्हस्व आहे. त्यामुळे क्री काही काही लोकांचं हे ऱ्हस्व झालेलं आहे. तर हे पुढे लक्षात ठेवायचं की क्रीडतीमध्ये क्री हे दीर्घ राहील आणि ती सी मी राहील केव्हा तरी ते ऱ्हस्व राहील. वद म्हणजे बोलणे. हे वद जे आहे ते हलंत आहे. वद म्हणजे बोलणे. सह वदती, त्वम वदसी, अहम वदामी. तो बोलतो, तू बोलतोस, मी बोलतो. हे अगदी वर्तमान काळातलं एकवचनी क्रियापदाचं रूप आहे. आता हे आपण काही शब्द यातले शिकलेलो आहे ऑलरेडी. हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. पुन्हा एकदा वाचू आपण त्याला. बालकः, शिक्षकः,
याचं जे मराठी भाषांतर किंवा अर्थ आहे तो जवळजवळ या संस्कृतीशी जुळणाराच आहे, त्यामुळे मी ते परत वाचत नाही. बालकः, शिक्षकः, अध्यापकः, नृपः, देवः, मनुष्य. आता हे मनुष्याला इथे खरं म्हणजे पाहिजे इथे विसर्ग नाही टाकला. मनुष्यः, पुरुषः, हस्तः हात, अलसः आळशी. आता हे आपलं बघितलं आळशी की अलसः म्हणजे आळशी आणि आलस्य म्हणजे आळस. कुशलः कुशल, सूर्यः, चपलः म्हणजे चपल ऍक्टिव्ह. हे काही त्यांनी पुल्लिंगी शब्द दिले इथे. प्रत्येकाला विसर्ग आहे, म्हणजे पुल्लिंगी शब्द ओळखायचा एक निकष हा आहे की ते विसर्ग त्याला असतो आणि साधारण नामाच्या रूपामध्ये कर्त्याच्या रूपामध्ये असतं. जर तो कर्ता नसेल तर मग त्याचं स्वरूप बदलतं. असंच या ठिकाणी नपुंसकलिंगी शब्द काही आहेत. पुस्तकम, जलम, दुग्धम, घृतम. हे आपण आधी अभ्यास केलेला आहे म्हणून सह वाचतोय मी. उद्यानम, पुष्पम, फलम, मधुरम. हा एक नवीन शब्द आलाय, कंदुकम. कंदुकम म्हणजे बॉल, चेंडू. भोजनम, भोजन. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की कोणता शब्द पुल्लिंगी आहे आणि कोणता शब्द नपुंसकलिंगी आहे. कारण ह्या पुल्लिंगी असण्यावरून आणि नपुंसकलिंगी असल्याप्रमाणे त्याचं वाक्यामधला उपयोग बदलत जाईल. फक्त हे आपण पुन्हा एकदा जेव्हा अभ्यास सुरू करू त्यावेळेला एकदा हे वाचून घेत जाऊ की हे शब्द हे पुल्लिंगी आहेत आणि हे शब्द हे नपुंसकलिंगी आहेत. नवीन शब्द आपण शिकलो फक्त कंदुकम म्हणजे बॉल. आता एक नवीन शब्द सर एक शिकतो आपण. हा, सर एक विचारायचं होतं. हो बोला. ते पहिल्या पुल्लिंग ह्याच्यात पण चप्पल म्हणजे ऍक्टिव्ह हा तो हा तसा हे नाही होणार ना, म्हणजे तो सगळीकडे वापरू शकतो आपण ऍक्च्युली. सगळीकडे म्हणजे तो चपळ आहे, ती चपळ आहे, ते चपळ आहेत, नाही, तसं ते तसं नाही. नाही, ते हे आपण मराठीत तसं करतो. हा संस्कृतमध्ये तसं नाही होणार ते. कारण ह्याचा जेव्हा विभक्ती बदलली जाईल तेव्हा पुल्लिंगी म्हणून बदलली जाईल. अच्छा. म्हणजे आपण थोडसा विभक्तीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला मी चपलची काय काय होतं आणि चपलाचं काय होतं. चपल हा शब्द वेगळा आहे आणि चपल हा वेगळा आहे. तर ते त्याप्रमाणे बरं. विभक्ती बदलत जाईल त्याची. अच्छा. आणि ते नपुंसकलिंगी पण मधुरम लिहिलाय मधुरम, तो हो पण. मधुरमच आहे हा ते, मधुर नाही. तुम्हाला आठवत असेल ना, दुग्ध मधुरम दुग्धम म्हटलं पण त्यावेळेला. हा हम्म. मधुरा क्या घृतम, शुद्धम घृतम म्हटलं आपण. तर हे सगळे तर म्हणजे नपुंसकलिंगीच आहे. हा, कारण आपण मधुरम किंवा हे असं म्हणजे विशेषण म्हणून लावतो ऍक्च्युली ना, तर हो तसं ते आहे पण ते नाम येत नपुंसकलिंगीच नाही आहे. पण. हे असं म्हटलेलं नाही की हे नाम आहे किंवा काय शब्द म्हणून म्हटलं आहे. हे आहे ते नपुंसकलिंगी आहे. आता ते का आहे हे नाही सांगताय, त्याचा काही असं लॉजिक नाहीये. भाषेमध्ये ते तसे झालेत, ते त्यांच्या त्या बोलण्यामधून तयार झाले आणि व्याकरणामध्ये स्वीकारले गेले, त्यामुळे ते नपुंसकलिंगी झाले. म्हणजे हे नपुंसकलिंगी संस्कृतमध्ये आहे म्हणजे मराठीमध्ये पण तसे असं नाही होऊ शकत. काही काही गोष्टी नाही बरं आहेत तशा. बरं बरं. ही बाग आपण स्त्रीलिंगी मानतो. उद्यानम इथे नपुंसकलिंगीच आहे. पण पाठशाला, पाठशाला हा आणि अजून काय होतं ते पाठशाला हे स्त्रीलिंगी. विद्यालय. विद्यालय, विद्यालय पाठशाला. विद्यालय हे पुल्लिंगी जाईल आणि पाठशाला हे स्त्रीलिंगी जाईल. म्हणजे एकाच याला दोन वेगवेगळे आहेत. हम्म. आपण कसं वापरतो आता त्याला त्याप्रमाणे जाईल बदलेल ते. बरोबर आहे. आणि तसंच ते बगीचा पण म्हणजे तो बगीचा आणि ती बाग हे असं ते मराठीमध्ये असं आहे, म्हणजे पण मराठीत याला झालं तर उद्यानम मराठीत हा तसं शब्द होतं. असेल इथे. एकच आहे. हा, तर त्यामध्ये ते सगळे नपुंसकलिंगीच राहील. अच्छा. पुष्पम, फलम, मधुरम. आपण ते फळ ठीक आहे, ते फूल हे पण मराठीमध्ये नपुंसकलिंगीच आहे. तो चेंडू म्हणतो आपण, पण इथे कंदुकम नपुंसकलिंगी. भोजनांतर ठीक आहे, जेवण मराठीमध्ये सुद्धा नपुंसकलिंगीच आहे. म्हणजे सगळेच काही मराठी आणि संस्कृत साम्य नाहीये आणि त्याप्रमाणे मध्ये विभक्ती बदलत राहतात. मराठीमध्ये पण बदलतात विभक्ती,
पण कसं झालं, आपण मराठीमध्ये भाषा आधी शिकलो. हम्म. भाषा आपल्याला आधी अंगवळणी पडली आणि नंतर आपण नियम शिकलो. हम्म. म्हणजे 5वी 6वी नंतर आपल्याला जवळ विभक्ती आल्या. ही भाषा आपण नैसर्गिकरित्या शिकलो. इथे आपण नैसर्गिकरित्या शिकत नाहीये, म्हणून आपल्याला या अंगवळणी पडायला जरा वेळ लागेल. या नाही, बरोबर आहे. फक्त आता यात असं होतं की सर, म्हणजे आता कसं आहे, पुस्तकम, जलम किंवा हे सगळे आहेत ना, हे सगळे नाम आहेत. पण हो, मधुरम हे त्याचं विशेषण आहे ऍक्च्युली, खरं विशेषण आहे. बघायला हो, गेलं तर. पण ते ते नाम नाही नपुंसकलिंगी आहे. आहे. हो, हा. पण नपुंसकलिंगी ठीक आहे. विशेषण आहे. त्याला काही इलाज बरं. नाही. ओके. आता इथे हे जे आहे अव्यय आहेत. अव्यय हा एक प्रकार सगळीकडे असतो, प्रत्येक भाषेमध्ये असतो. अव्यय म्हणजे याला विभक्ती नसते. म्हणजे याचं स्वरूप जे आहे, कुठल्याही लिंग, वचन, काळ याच्याशी जोडलेलं जाऊ शकत नाही. तत्र, कुत्र, तेथे, येथे, हे शब्द जे आहेत, हे कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही लिंगामध्ये, कुठल्याही वचनामध्ये, कुठल्याही पुरुषामध्ये असेच वापरले जातील. तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे कोठे, यत्र म्हणजे जेथे. एक नवीन शब्द आपल्याला यत्र हा आपल्या कदाचित एखाद्या श्लोकामध्ये आपण ऐकला असेल, म्हटला असेल तो. यत्र योगेश्वर हे गीतेमध्ये पण आहे, शेवटचं 18व्या अध्यायातलं. अत्र म्हणजे येथे, यत्र म्हणजे जेथे, न म्हणजे नाही, तदा म्हणजे तेव्हा, कदा म्हणजे केव्हा, यदा म्हणजे जेव्हा. हे पण 3 शब्दांचं आहे, तदा, कदा, यदा. शीघ्रम, द्रुतम हे आपलं झालेलं आहे. ते सत्वरम पण झालेलं आहे आपलं. द्रुतम नाही झालं वाटतं बहुतेक. द्रुतम म्हणजे पण लवकरच. नंतर पश्चात, नंतर हे होऊन झालेलं आपल्याला. अपि सुद्धा झालेला आहे. हा नवीन इथे आलाय, सह किंवा साकम. सह म्हणजे बरोबर आणि साकम म्हणजे सुद्धा बरोबर. तर साकमचं जे म आहे ते हलंत म आहे आणि ते ज्या वाक्याच्या मध्ये वापरलं जाईल कुठतरी, त्या क वरती अनुस्वार येईल. सह, साकम हे दोन्ही अल्टरनेटिव्ह आहेत बरोबरसाठी, अलॉंग विथ. एव, एव म्हणजे च, नक्की. त्वमेव माता, तूच आई. त्वमेव पिता, तूच पिता. तर जेव्हा आपलं ठासून सांगायचं असतं तेव्हा एव वापरलं जातं. नंतर तावत, तावत किंवा तू हे दोन्ही शब्द अल्टरनेटिव्ह आहे. तर हे तू पण असं संस्कृतमध्ये खूप वेळा वापरलं जातं. तावत आणि यावत, जसं आपण इथं यदा आणि कदा बघितलं, यदा म्हणजे जेव्हा, कदा म्हणजे तेव्हा, तसं यावत तावत असतं, ही जोडी असते पर्यंत. यावत म्हणजे तेव्हा, यावत म्हणजे जेव्हा, यावत तावत जेव्हा आणि तेव्हा. जेव्हा तू पोहोचशील तेव्हा मी पण निघेल, असं जेव्हा म्हणत असतं त्यावेळेला ते तावत म्हणजे हे एकच शब्द दिला आपल्याला त्यांनी, म्हणजे जनरली ते यावत तावत जोडी असते ती. किम म्हणजे कोण किंवा काय पण असतं त्याचा अर्थ. कोणसाठी फार कमी वापरलं जातं ते, कोणसाठी कह वापरतात. पण इथे त्या ग्रॅमॅटिकली किम कोण आणि किमचा अर्थ काय पण होतो. पण व्यवहारामध्ये तसं ते किम म्हणजे काय असंच हे असतं. अतः, अतः हा शब्द बऱ्याच ठिकाणी हिंदीमध्ये वापरला जातो. अतः म्हणजे म्हणून, इसलिए. किंतु परंतु हे हिंदी, मराठी, संस्कृत सारखंच आहे. पण, लेकिन. तर ही काही यादी आपल्याला दिलेली आहे. ही यादी काही पूर्ण नाहीये. हे आपल्याला सध्या अभ्यासाकडे दिलेले एवढे आहे. ही अव्ययांची यादी आहे. आणि ही यादी, हे शब्द जे आहेत हे कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही पुरुषांच्या मध्ये, म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि कुठल्याही लिंगामध्ये, वचनामध्ये यांचं स्वरूप बदलत नाही. कुठलीही विभक्ती याला नसते. विभक्तीमुळे यांच्यात बदल होत नाही. म्हणजे एखाद्या विशेषणात बदल होतो, क्रियापदात बदल होतो, क्रियाविशेषणात बदल होतो, पण अव्ययामध्ये बदल होत नाही. नामात बदल होतो, सर्वनामात बदल होतो, पण अव्यय म्हणजेच व्यय होत नाही, ज्याच्यामध्ये बदल होत नाही, जो खर्च होत नाही, जो खराब होत नाही, जो बदलत नाही, ते म्हणजे अव्यय. ते शब्द हे आहे. तर हे काही शब्द आपल्याला इथे अभ्यासाकरता दिलेले आहे. यामध्ये काही सांगायचं तुम्हाला?
आता तुम्ही हे करा, सोपं आहे ते, पण आता मी बराच बोललो, तुम्ही बोला काहीतरी. गिरीश देशपांडेजी, गोविंद जातो. गोविंदः गच्छति. गोविंद गच्छति, करेक्ट. सोनाली सुळेताई, अशोका गच्छती. राईट. आता रिपीट करायला पॉईंट नाही, पण ठीक आहे. शुभदा कुलकर्णी, माधवः गच्छति. राईट. पद्मजाताई, हो सर. हा, कमल जातो. कमलः गच्छति. राईट, नाईस. राजेंद्र कोलेकर साहेब, विनायक जातो. हो, विनायकः गच्छति. राईट, ओके. तर थोडंसं वेगळ्या प्रकारचं. वरील वाक्यांचे खालील अव्ययांच्या साहाय्याने प्रश्नार्थक वाक्य बनवा. तुमच्या टीमकडे जाऊ आपण. राधिका पायघन, कुत्र शब्द वापरून गोविंद जातो याचं संस्कृतमध्ये करायचं. सोपं आहे एकदम. राधिका ताई, राधिका पायघन. हा, हा सर हा, सांगते. हे जे कुत्र आहे ना, कुत्र म्हणजे कुठे, हा हा याचं, हा, गोविंदः हा, गच्छति. गुड, व्हेरी गुड. त्याचा हे करताना ना, उच्चार करताना प्रश्न आहे असं वाटलं पाहिजे ते. गोविंद कुत्र गच्छति. गोविंदः कुत्र गच्छति. हा, असं थोडंसं काय होतं की संस्कृतमध्ये पोएटिक टर्न असतो त्या वाक्यांना. येस. ओके. स्नेहलताई, कदा शब्द वापरून तुम्ही पुढचं वाक्य करा. स्नेहलताई, अशोकः अशोकः कदा, कदा गच्छति. हे साधं कदा वाक्य. गच्छति. हा, थोडा प्रश्न वाटला पाहिजे. अशोक कदा गच्छति, अशोक केव्हा जातो. ओके. निलिमा चव्हाण मॅम, पुढचं वाक्य कुत्र वापरून करायचं. माधवः कुत्र गच्छति. Very good. छान. आनंद जोशी आहेत का? आनंद जोशी. रत्नप्रभा मॅम, रत्नप्रभा पोहेकर मॅडम. हा, कदा कमलः वापरून घ्या. हा, कमलः कदा गच्छति. व्हेरी गुड. गच्छति. व्हेरी गुड. कमल कदा गच्छति. नाईस. ओके. स्मिता इंगळे मॅम, या पहिल्या वाक्या ठिकाणी रिकाम्या जागी भरायचं. स्मिता इंगळे मॅम. हो. अहं गच्छामि. राईट, नाईस. आता ह्याच्यामध्ये काही मला यायला नको. जयमाला मॅम, अय्यर मॅम. रामः कुठलंही क्रियापद, कुठलंही क्रियापद. रामः क्रीडति. क्रीडती. ओके, गुड. रवींद्र जोशी साहेब, पत्रम पठ पत्रम पठ, पत्रम लिख, किंवा पत्रम पठामी. पठामी काही चालतं, पठसी काहीही चालतं, फक्त योग्य पाहिजे ग्रामर, एवढंच नाही. ओके, थँक्यू. माधुरी कुलकर्णी मॅम, रामः हे पुस्तकं पठति. हा, राम पुस्तकं पठति. गुड, व्हेरी गुड. हा. किम पठसी, किम पिबसी, किम पश्यामी, किम क्रीडसी, किम वदसी. आता ह्याची उत्तर द्यायची काहीतरी. गिरीश देशपांडे साहेब, किम पठसी, याचं उत्तर द्यायचं. पुस्तकं पठसी. नाही, किम पठसी मी विचारलं, तुम्ही काय म्हणाल? अहम पुस्तकं पठामि. अहं पठामि. पुस्तकं पठामि. पठामि. ओके, राईट.
थँक्यू. राजेंद्र सर, राजेंद्र कोलेकर सर. किम पिबसी? अहम जलम पिबामी. जलम पिबामी. गुड. इरा, किम पश्यामी? अहम मयूरम पश्यामी. गेलं ना. किम पश्यामी म्हणजे मी काय बघतोय. अच्छा सॉरी सॉरी. त्वम पुस्तकम पश्यसी किंवा त्वम मयूरम पश्यसी. हो. ओके. राधिका मॅम, राधिका पायघन, किम क्रीडसी? किम उद्यानमम क्रीडसी. नाही, तर काय की किम क्रीडसी, म्हणजे, काय खेळतोस किंवा काय खेळतेस. अहम कंदुकम क्रीडामी. आता शब्द Yes, केला ना yes. आपल्याला तो. कंदुकम अहम क्रीडामी, त्याचं उत्तर असं होईल. अहम कन्दुकं क्रीडामि. हा, अहम कंदुकम क्रीडामी. ओके. स्नेहलताई, किम वदसी? अहम सत्यम वदामि. सत्यम वदामी. ओके, छान. हे जरा एक डाऊट होता. हो, बोला. किम पश्यामी हा कसा शब्द, म्हणजे मी कोणाला तरी सांगतोय का की मी काय पाहतोय? मी काय असं पाहतो ते- विचारलंय. तुम्ही मला सांगा मी हा. काय पाहतोय. मी काय बघतोय सांगा. म्हणजे मे बी एक कोड असेल की माझ्यासमोर काहीतरी आहे, मी तुम्हाला विचारतोय हा. काय सांगा मला, मी काय पाहतोय ते. हा. त्याला काही लॉजिक लावण्यात काही मजा नाही, पण आहे त्यांनी दिलंय बुवा ते. हा, नाही तेच म्हणजे ते हा. वेगळं दिसलं वेगळं म्हणून वाक्य ते. आहे, हो. हा, म्हणजे मी मी काय काय बघतोय असं कोणाला तरी मी आपण काय पाहतो बोलतोय असं. तुम्ही कसं काय सांगणार मी काय पाहतो ते. हा, बरोबर. ठीक आहे. मी काय पाहतो मला माहिती. मी म्हणजे हे ना एक वचन. नाही, एक वचन आहे, त्यांचा प्रश्न आहे की मी काय पाहतो हे तुम्ही कसं काय सांगणार. हा, तेच म्हणजे अहम किम हा. पश्यामी हा. असं ते पूर्ण सूर्य वाक्य नाही म्हणायचं ना मग. अहम हम्म. किम पश्यामी आहे. सूर्य म्हणायचं का? हा, हे तुम्ही उत्तर द्यायचं किंवा अहम सूर्या पश्यामी म्हणायचं का अहम सूर्यम त्वम पश्यामी? त्वम सूर्यम पश्यसी. म्हणजे किम पश्यामी, मी काय पाहतोय. त्वम सूर्यम पश्यसी. सूर्य म्हणायचं ना. सूर्यम पश्यसी. पश्यसी होईल, कारण ते उत्तर द्यायचं आहे ना. पश्यामी विचारलंय ना इथं. हो ना, म्हणजे किम पश्यामी म्हणजे मी काय पाहतो. किम पश्यामीचा काय अर्थ होतो. मी काय पाहतो. अहम किम पश्यामी. अहम अहम पश्यामी सूर्यम ना. हा, हे- सूर्यम हे- का सूर्य? सूर्यम सूर्याला पाहतो. सूर्यम सूर्याला. पश्यामी. हा. हा. आता हे जे खाली दिलं त्यांनी, अहम किम गच्छति त्वम सत्वरम करोमी सह पठती, यापासून जेवढी वाक्य होतील तेवढी करायची. तर हे तुम्ही होमवर्क म्हणून कराल का. उद्या वर्गात तुम्ही सांगा मला, किंवा किती वाक्य होतात तशी. हो, पण एक डाऊट आहे. हो. त्वम असेल तर सी नाहीये कुठे, तर त्वम कसं वापरणार? तेच हे करायचंय. नाही, बरोबर आहे त्यांचं, तेच योग्य क्रियापद वापरायचं आहे ना. पण ते नाहीच, क्रियापदच नाही दिलं ते. हा, पण मग ते दिलेल्या invalid मधलंच होईल. वापरायचंय ना. इनव्हॅलिड होईल मग. एक काम करू, यातलं कुठलं एक घ्यायचं. पठती आहे ना ते, तर पठसी करू आपण त्याला. मग तर लिमिटेड चॉईस झाला तुम्हाला, दुसरं एकच चॉईस आहे ओके. त्यामध्ये. हे पठतीच्या ऐवजी पठसी. पठसी घेऊ आपण त्याला, शेवटचं येईल. म्हणजे मग त्याला करायला सोपं जाईल. तुम्ही हे पण फक्त वाचून घेऊ, लिहून पाठवू नका. आपण वर्गामध्ये चर्चा करू त्यावरती, असं असं आहे, ही वाक्य केली आम्ही. ते काय सांगाल तुम्ही 2 मिनिटात सांगाल मला, ते काही वेळ लागला नाही त्याला काही. तर हे असं आपण एक रिव्हिजनच झाली कालची, आणि थोडक्यात आपण हे केलं. अजून एक मला हे द्यायचं होतं खरं म्हणजे, आता कसं एक वाक्य आहे, मी तुम्हाला ते ग्रुपवर टाकतो. नाही, त्या- अनेक असतील तर मयूरम ना, आणि एक असेल तर मयूर हा. नाही नाही नाही, असं नाही. मग हा मग मयूरम हेच आहे. मयूरम एक वचनीच असणार, पण अजून त्या एक बहुवचनीमध्ये देणार गेलो का? नाही. मयूरहा पश्यन्ति. समजलं. हा. हम्म. पण अनेक मयूर असतील तर मग वाक्यात अनेक हा